सर्वांना सर्वप्रथम ओम साईराम, सगळ्यांना शुभ दीपावली। तर मैत्रिणींनो, इथे पाहू शकता फराळाची सुरुवात तर मी शंकरपाळ्यापासून केलेली आहे, पण ते काही शूट घेतलं नाही। तर इथे पाहू शकता मैत्रिणींनो, आता मी चकलीचं भाजणी करून घेते। चकलीचं जे काही साहित्य आहे, जेवढं काय मिश्रण लागतं ते भाजून घेते मैत्रिणींनो। डाळी वगैरे स्वच्छ धुवून त्या चांगल्या भाजून घेतल्या। इथे पाहू शकता एवढं साहित्य घेतलेलं आहे मी चकलीचं, आणि ह्या प्रकारे छान असं भाजून घेतलंय आणि खूप छान अशा चकल्या आपल्या होतात बरं का। मी याचप्रमाणे करते। तर इथे पाहू शकता आज आहे धन्वंतरी दिवस, तर धनत्रयोदशी आहे आणि आज आमच्या इथे मंदिरामध्ये, साईबाबांच्या मंदिरामध्ये ना काकडा पण सुरू झालेला आहे, आणि त्या काकड्यालाही जाते मी सकाळी पहाटे 4:45च्या दरम्यान जाते, आणि 7:30 पर्यंत आमचा काकडा पूर्ण होतो। त्यानंतर मग मी घरी आले। इथे पाहू शकता मैत्रिणींनो, आणि त्यानंतर इथे पाहू शकता मी यमदीप दान बी करायचं असतं ना, तर दान आपलं दक्षिण दिशेला करायचं असतं। तर माझा दक्षिण दिशेलाही म्हणजे दरवाजा आहे, तर इथे पाहू शकता तर ते मी त्याच दक्षिणेकडे तोंड करून यमदीप दान करत आहे। त्यानंतर माझी धन्वंतरी पूजाही मांडून झालेली आहे। तर हे शूट ना माझ्या मुलीनं घेतलेलं आहे श्रद्धाने। तर इथे पाहू शकता यमदीप दान केलेलं आहे मी, आणि त्यांना प्रसाद म्हणून गुळ वगैरे ठेवलेला आहे। तर इथे पाहू शकता मैत्रिणींनो, तुम्ही कसं करता यमदीप दान ते नक्की कमेंट करून सांगा, आणि तुमची ही फराळ वगैरे करण्याची लगबग सुरूच असेल। तर इथे पाहू शकता माझ्याकडे फोटो वगैरे नाही धन्वंतरी देवतांचा, तर त्यामुळे मी सुपारीच्या स्वरूपाने पूजा केलेली आहे। इकडे गणपती, इकडे धन्वंतरी देवता, आणि इथे पाहू शकता आज मेन म्हणजे ना धने आपण काही आणू न आणू, आज ना धने विकत आणायचे घरी, आणि त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये ठेवायचे। तर इथे पाहू शकता व्यंकटेशचा किल्ला कसा बनवलाय त्याने, तेच दाखवण्यासाठी मला आवाज देत होता, मम्मा हे बी शूट करून घे ना माझा किल्लाही। तर इथे पाहू शकता या प्रकारे असा किल्ला केलेला आहे त्याने, आणि तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा। मम्मा गेट पासून असं शिवाजी महाराजांच्या नावाचं नाव यांकू किल्ला कोणता बनवलास? प्रतापगड। या बघायला सर्वांनी।